एकनाथ महाराजांच्या चरित्रातला एक कथाभाग आहे. एकनाथांच्याकडे एक मनुष्य आला. एकनाथ महाराज शांतीब्रह्म, आपल्याच नादात आत्मरत आत्मक्रीड अशा समाधी अवस्थेमध्ये सदोदित राहणारे तो मनुष्य आला. त्या मनुष्यानं साष्टांग नमस्कार घातला. महाराज कृपा असेल. महाराज म्हणले, का बाबा, का आलायस? तो म्हणतो की महाराज, मला फार राग येतो. रागाच्या भरात मी शिव्या देतो, मी रागावतो लोकांच्यावर. तर हे जाण्याकरता मी काय करू? प्रश्न विचारला. नाथ महाराजांनी सांगितलं, बैस म्हटले. त्याला पाणी वगैरे दिलं. त्याला बघून त्याला सांगितलं की बरोबर 7व्या दिवशी तुझा मृत्यू आहे. 7व्या दिवशी आजपासून तुझा मृत्यू आहे. 7व्या दिवशी मृत्यू आहे म्हटल्यावर घाबरला. नाथ महाराजांना काहीतरी बोलला आणि तिथनं बाहेर पडला. बाहेर पडला. 1 दिवस गेला, 2 दिवस गेले, 3 दिवस गेले, 4 दिवस गेले. 7वा दिवस उजाडला. म्हटलं आज माझा शेवटचा दिवस. नाथ महाराजांनी सांगितले, त्यांचं खोटं कसं असेल. 7 दिवस पूर्ण झाले. 8व्या दिवशी पुन्हा हा झोपून उठला आणि म्हटला, मी जिवंत आहे. तसाच नाथ महाराजांच्याकडे गेला. एकनाथ महाराजांना नमस्कार केला आणि एकनाथ महाराजांना तो म्हणतो की महाराज, तुम्ही 7 दिवसाचं आयुष्य शिल्लक आहे, 8व्या दिवशी मृत्यू येणार आहे असं तुम्ही मला म्हटला, परंतु आज मी जिवंत आहे. तेव्हा नाथांनी त्याला विचारलं की या 7 दिवसात तू काय काय केलंस सांग. किती जणांच्यावर तू रागावलास, किती जणांना टाकून बोललास, किती जणांचा तू अपमान केलास, किती जणांच्या बरोबर तुझं भांडण झालं. तर तो म्हणतो, महाराज तसं काहीच झालं नाही. त्या 7 दिवसात मला रागच आला नाही. काही लोकांचे पैसे मी द्यायचे होतो, ते त्यांच्या घराकडे जाऊन मी त्यांचे पैसे देऊन टाकले. काही जणांचे पैसे यायचे होते मला, तर मी त्यांना जाऊन सांगितलं की तुमचे पैसे आहेत ते मला काही नको, तुमच्याकडेच असू दे. माझा आणि भावाचा शेताच्या वाटणीवरून वाद चालू होता. तो गेल्याबरोबर मी वाद मिटवून टाकला. कुणाशीही मी रागावलो नाही, कुणाशीही भांडण केलं नाही. हे असं कसं घडलं? तर नाथांनी सांगितलं की मी तुला सांगितलं 7व्या दिवशी मृत्यू आहे तुझा, म्हटल्याबरोबर तुझं जीवन बदललं. तर तसाच आपण सदोदित विचार करायला पाहिजे की उद्या माझं मरण आहे.